CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। चिखली शहरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराने आज अक्षरशः जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाभिमुख आणि जनसंपर्क प्रधान नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला। नगर परिषद चौकातून 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जबरदस्त गर्दी केली। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, श्वेताताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी वातावरण भरून गेले। रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार पंडितराव देशमुख, प्रभाग 1च्या महिला उमेदवार शकुंतलाताई बाहेकर, सुषमाताई चव्हाण तसेच प्रभाग 4चे उमेदवार दीपक खरात आणि अब्दुल जाकियाबी रहमान एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करताना दिसले। भाजपाच्या या रॅलीने चिखलीच्या निवडणूक वातावरणाला नवाच वेग मिळालाय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितदादा देशमुख, या प्रभागाचे उमेदवार दीपकदादा खरात, जाकियाबी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीची एक आशीर्वाद रॅली निघालेली आहे आणि आपण बघतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी या प्रभागातल्या जनतेने दिलेला आहे। ज्या आमच्या माता भगिनी आहेत, लाडकी बहीण योजना त्यांच्या घराघरामध्ये गेलेली आहे। बांधकाम कामगारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी किट असेल, भांडी असेल, अशा विविध योजना या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। घरकुलाच्या काही समस्या आहेत, त्या घरकुलाच्या समस्या आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण करू। परंतु मी खात्रीने सांगते, जो उत्स्फूर्त प्रतिसाद, जो उत्स्फूर्त आशीर्वाद या प्रभाग 4 मधल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला दिला, हा नक्कीच या ठिकाणी एक मोठा विजय प्राप्त होणार आहे, एवढं मी या ठिकाणी खात्रीने सांगते। पाईपलाईनच्या संदर्भामध्ये काय सांगणार? नळ योजनेची जी पाईपलाईन या ठिकाणी खोदण्यात आलेली आहे, विरोधक असे म्हणतायत की या ठिकाणी त्याच्यावर काहीच या ठिकाणी उपाययोजना करत नाही, त्यावर काय भाष्य करणार? हे बघा, ही जी नळ योजना आहे ही एखाद्या गल्लीपुरता किंवा प्रभागाची नळ योजना नाहीये। ही 3 वॉल सिस्टीमची नळ योजना आहे। पेंटाकळी धरणापासनं तर चिखलीपर्यंत, चिखली शहरामध्ये म्हणजे हद्दवाढ असेल आणि संपूर्ण चिखली शहर असेल, या पूर्ण चिखली शहरासाठीची ही नळ योजना आहे। या नळ योजनेचा भूमिपूजन जेव्हा आम्ही केलं तेव्हाच आम्ही सांगितलं होतं ही योजना पूर्णत्वास जायला त्या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष लागणार आहे, याचं टेस्टिंग होणार आहे आणि ही नळ योजनेसाठी, पाईपलाईन साठी जे रस्ते आपण खोदलेले आहेत ते रस्ते सुद्धा करण्याची तरतूद, ती जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे। माझी सर्व चिखलीकरांना, प्रभाग 4 मधील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका। हे तेच विरोधक आहेत की सत्तेवरती असताना यांनी आपल्यासाठी काहीही केलं नाही। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखलीकरांचा 30 वर्षाचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटत आहे। आपण सहकार्य करा, 100% येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये या नळ योजनेचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल, सगळे रस्ते सुद्धा पूर्ण होतील आणि प्रत्येक चिखलीकरांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याजोगं पाण्याचं पाणी हे आता जो तुम्ही टॅक्स भरताय तेवढ्याच टॅक्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे। अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी भाष्य केलं गेलंय, कुठेतरी या ठिकाणी भूलथापा आहेत। हे बघा, बैलजोडीच्या तिथे अतिक्रमण होतं आणि त्या अतिक्रमणामध्ये कुठलंही जात पात धर्म पाहला नाही। तो जो परिसर आहे त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणाहून बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत, विद्यार्थी त्या ठिकाणी जातात, त्यावेळेला 100% गोरगरीब जनतेला एकच अपेक्षा असते आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अपेक्षा असते की आमचे रस्ते चांगले झाले पाहिजेत, आमच्या नाल्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत, जी गाडी आहे ती आली पाहिजेत। आज मोदीजींच्या माध्यमातून स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नगरपालिकेला घंटागाडी देण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या घंटागाड्या आम्ही त्या ठिकाणी वाढवणार आहोत।
चिखलीमध्ये सौंदर्यीकरणाचे जे काही चौक असतील हे सगळे कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहे। गेल्या 15-20 वर्षापासून हद्दवाढीचा प्रश्न चिखलीकरांना सतावत होता, तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे। येणाऱ्या आपले चिखली शहरामधले जे विविध समाज आहेत त्यासाठी समाज भवन आपण त्या ठिकाणी देऊन केलेले आहेत। SPM अभ्यासिकेच्या माध्यमातून जे चिखली शहरातले गोरगरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणाची सोय नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यासिका केलेली आहे। मुस्लिम समाजातील मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी शिकलं पाहिजेत, त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजेत, याच्यासाठी उर्दू अभ्यासिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।